श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आज या संदेशाला शेवटपर्यंत ऐका. तुम्हाला स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होईल. स्वामींच्या शक्तीची आज तुम्हाला अनुभूती येणार आहे. फक्त या संदेशाला आज शेवटपर्यंत ऐकून बघा. आजचा हा स्वामींचा छोटासा संदेश तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल. तुम्ही तुमच्या आयुष्यातील फक्त 2 मिनिटे या संदेशाला द्या. तुमचे येणारे पुढील सर्व आयुष्य सुखाचे जातील. हे स्वामी आज तुमच्याशी वचन देत आहे. स्वामी तुम्हाला म्हणत आहेत, विश्वासाने या संदेशाला शेवटपर्यंत ऐका. तुमचं आयुष्य सुखाचं जाईल. तुम्हाला आयुष्यात कशाचीच कमी पडणार नाही. पैसा, नाव, सर्व काही तुम्हाला या संदेशानंतर मिळेल. फक्त आज तुम्ही वचन द्या की हा संदेश शेवटपर्यंत ऐकाल. स्वामी भक्तांनो, या संदेशाला शेवटपर्यंत ऐका. तुम्हाला मोठा अनुभव येईल. कारण स्वामी म्हणतात, तुम्ही जर शेवटपर्यंत ऐकाल तरच मी तुमचं ऐकेल. स्वामी सांगतात, आयुष्यात खोटं बोलणारी माणसं खरी बोलू शकत नाही आणि खरं बोलणारी माणसं कधीच खोटं बोलू शकत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, लोकांचे रंग सरड्याप्रमाणे असतात. परिस्थितीनुसार स्वभाव बदलतो आणि कामानुसार त्यांचं वागणं बदलते. ज्या गोष्टी तुम्ही सहन करू शकत नाही त्या गोष्टी इतरांसोबत करणे हे चुकीचे नाही का? स्वामी म्हणतात, तुमचा जर माझ्यावर विश्वास असेल, तुम्ही मला मानत असाल तरच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वार्थाने नाती तुटतात. त्यात थोडेसे प्रेम घातले तर तीच नाती पुन्हा जोडली जातात. स्वामी म्हणतात, स्वार्थी माणसावर विश्वास ठेवणे म्हणजे आपल्याच पायावर दगड मारून घेण्यासारखे असते. जेवढं मोठं आपलं ध्येय असतं तेवढ्याच आपल्या समोर येणाऱ्या अडचणी असतात. तुमच्या जवळची खास माणसं तुम्हाला दूर होऊ लागली की समजून जा, आता तुमची गरज संपली आहे. एक वेळ हरवलेली माणसं स्वतः सापडतील, पण बदललेली माणसं सापडता येत नाही. तुम्हाला स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होईल. फक्त या संदेशाला श्री स्वामी समर्थ म्हणा आणि लाईक करा. तुम्हाला मोठी बातमी येईल. एक वेळी स्वामी सांगत होते की तुमच्या आयुष्यात ज्या अडचणी आहेत त्या आता काही तासात संपणार आहे. पण त्या त्यांच्याच संपतील जो विश्वासाने या संदेशाखाली होय स्वामी शक्ती पाठीशी आहे असं लिहील. भाग्यवंत ठराल जर शेवटपर्यंत संदेश ऐकाल. या स्वार्थी दुनियेत कोणी कोणाचं नसतं. न परखे आपले असतात ना आपले परखे असतात. तुम्ही एखाद्याशी कितीही प्रामाणिक राहा, जर ती व्यक्ती स्वार्थी असेल तर ती तुम्हाला त्रास देणारच. स्वार्थी असल्यापेक्षा कधीही एकटे असणे चांगले असते. पूर्वी लोक काळजीपोटी फोन करायचे आणि आताचे लोक फक्त गरजेपुरते फोन करतात. एखाद्याची गरज भासणे तेव्हाच त्याला कळते जेव्हा ती खरी आपल्यापासून दूर जाते. मनातून एखादी व्यक्ती उतरली की तिच्याकडून जास्त अपेक्षा कधीच ठेवू नका, कारण आपल्याला दुःखच मिळणार. स्वार्थी दुनियेत कोणी कोणाचे नसते आणि न परखता जोडलेले नाते कधीही टिकत नसते. नात्यामध्ये स्वार्थीपणा आला की ते नाते तुटतात, वेळ लागत नाही. स्वामी म्हणतात, आयुष्यात काम असल्यावर गोड गोड बोलणारी आणि काम संपल्यावर आपल्याला सोडून जाणारी माणसे नेहमी धोकादायक असतात. माणसं फक्त गरजेपुरती जवळ येतात आणि गरजा संपल्या की निघून जातात. तशी व्यक्ती खूप जास्त धोकादायक असतात. नाते सांभाळताना कधीकधी इतके झुकले जाते की ते खूप जण अधिक झुकवण्याचा प्रयत्न करतात. कुटुंबातील एक स्वार्थी व्यक्ती संपूर्ण घर ओळखू शकतं. स्वार्थ असावा तो घरातील लोकांना नसावा. स्वामी सांगतात, तुमचा माझ्यावर विश्वास आहे. मी कधीच कोणत्या गोष्टीची तुम्हाला कमी पडू दिली नाही आणि यापुढेही पडू देणार नाही. एक वेळ गोड बोलू नका, पण घरातल्या घरात स्वार्थीपणा करू नका. केलेल्या प्रत्येक गोष्टीचा कारण हल्ली अनेक जण तुम्ही काय केले याचा विचार करतात.
स्वामी म्हणतात, आयुष्यात खूप गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या तुम्हाला समजणे गरजेचं आहे. डोळे उघडे असतील तर स्वार्थी व्यक्ती पटकन ओळखता येतात. जीवनात दुसऱ्याला नाही तर स्वतःला बदला, कारण त्यातच आपला फायदा असतो. कुटुंबात स्वार्थ असावा, पण ते लोकांना एकत्र जोडणारा असावा. नात्यामध्ये गरज असावी, गरजेसाठी नाते नसावे. स्वामी सांगतात, आपल्याला जे आवडतं त्यावर प्रेम करण्यापेक्षा जे तुमच्या जवळ आहे त्यात प्रेम पहा. तुम्हाला खूप सुखी जीवन मिळेल. कधीकधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो अशी व्यक्ती आपल्यापासून दूर राहतात. चेहरा बदलला तर त्रास होतो आणि माणसं बदलला तरीही खूप त्रास होतो. एक लक्षात ठेवा, स्वामी सांगतात, आयुष्यात ज्या गोष्टीने त्रास होतो त्या गोष्टीपासून दूर राहा. आजकालची नाती म्हणजे ज्याच्याशी जेवढं काम तेवढंच प्रेम आहे. स्वामी सांगतात, स्वार्थ कराल तिथे प्रेम कधीही जागा ठेवत नसतं. ही दुनिया खूप मतलबी आहे. काम असेल तरच प्रेम करते, नाही तर दुर्लक्ष करते. स्वामी म्हणतात, आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वार्थी लोकांना समाजात मान मिळण्याची एक संधी मिळत नाही. मतलबी नसते तर आयुष्य इतके वाईट नसते. मतलबी लोक आणि खोटी आश्वासने यापेक्षा एकटे राहणे कधीही बरं असतं. स्वार्थी लोक आपल्याला नेहमी आपल्या कर्तव्यापेक्षा अधिक मौल्यवान वाटतात. मतलबी या दुनियात केवळ स्वतःवर विश्वास ठेवणे गरजेचे असते. नाती ही आता व्यवसायासारखी झाली आहेत. प्रेम आणि स्वार्थ जास्त वाढला नाही. आयुष्यात प्रत्येकासाठी सारखे नसते. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही काही करता तेव्हा ते उलट तुमच्यासोबतही होणार हे कधी विसरू नका. हे आयुष्य आहे, येथे जे कराल ते मिळेल. या जगात प्रेम म्हणजे काय हे त्यांना समजते ज्यांना स्वार्थ म्हणजे काय हे माहिती नसते. नातेवाईकांचा खरा चेहरा तेव्हा कळतो ज्यावेळी तुम्हाला त्यांची गरज असते. आयुष्यात कधीही कोणाची मजा घ्यायची असली किंवा कोणाचं जर आपल्याला स्वभाव जाणून घ्यायचा असला तर त्यांना एकच गोष्ट म्हणा, मला थोडीशी गरज आहे, मदत करसाल का? तेव्हा ते जे उत्तर देतील त्यावरून तुम्हाला कळेलच की हे तुम्हाला कसे वागतात, तुम्हाला कसे बोलतात. नातेवाईकांचा खरा चेहरा सुद्धा तेव्हाच कळेल. काही स्वार्थी संबंध न राखणे ही व्यक्तीसाठी अधिक फायदेशीर असते. काही लोक केवळ काय असतील त्यावेळेस नाती बनवतात. काही पण करा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जे लोक स्वार्थी आहेत त्यांच्यापासून दूर राहा. कारण आयुष्यात हे तुम्हाला अशा जागी नेऊन तुम्हाला एवढा मोठा धोका देतील जेव्हा तुम्ही काहीच करू शकणार नाही. तुम्हाला अशा जागी गेल्यावर ते धोका देतील जेथे तुम्हाला गेल्यानंतर असं वाटेल की आता जगण्याचा काहीच अर्थ नाही. स्वामी सांगतात, आयुष्यामध्ये तुम्हाला येत्या काही तासात मोठा चमत्कार पाहायला मिळेल. तुम्ही ज्या गोष्टीचा विचार केला नव्हता त्या गोष्टी तुम्हाला दिसतील. तुम्ही जे विचार केले होते ते आता तुम्हाला दिसतील. सत्यात काही गोष्टी येणार आहेत ज्या गोष्टींचा तुम्ही विचारही केला नव्हता. त्यामुळे एकदा विश्वासाने कमेंटमध्ये होय स्वामींचा अनुभव येणार असे लिहा. स्वामी म्हणतात, तुम्ही जर हा संदेश शेवटपर्यंत ऐकला असाल तरच आजचा हा चमत्कारी अंक म्हणजेच स्वामी शक्ती पाठीशी आहे हे प्रचिती करून देणारा अंक म्हणजे 210 हा अंक कमेंटमध्ये लिहा. तुमचा अनुभव तुम्हाला स्वामी नक्की देतील. फक्त विश्वासाने 210 हा अंक कमेंटमध्ये लिहा आणि म्हणा एकदा, श्री स्वामी समर्थ.